आत्माला अभिमान असावी अशी गोष्ट आपल्या शाळेतील 11 वारकऱ्यांनी केलेली आहे. सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा या अभियानांतर्गत पलूस सायकलिस्ट क्लब पलूसच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पंढरपूरला आपल्या पलूसमधून गेलेली होती. या सायकल वारीमध्ये एकूण 40 सायकलिस्ट सहभागी झालेले होते. या 40 सायकलिस्ट पैकी आपल्या शाळेतून एकूण 11 वारकरी या सायकलिस्ट या पंढरपूर वारीसाठी गेलेले होते. तर या आपल्या शाळेला हा अभिमानास्पद आणि गौरवास्पद ही गोष्ट आहे. आपल्या शाळेतील काही विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या अतुलनीय आणि विस्मरणीय अशा वारीचं कथन आपल्या शाळेतील सायकलिस्ट आणि सर्वांचे आवडते शिक्षक श्री मलमे सर तुम्हाला करतील. मी मलमे सरला विनंती करतो या पंढरपूर सायकल वारीच्या इतर मुलांना सांगावे. नमस्कार मित्र. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर पलूसचे आदरणीय प्राचार्य सावंत सर, या विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती यू पाटील मॅडम आणि त्याचबरोबर पर्यवेक्षक दडस सर आणि सर्व उपस्थित शिक्षक बंधू आणि विद्यार्थी मित्र, सवयासाठी शनिवार 6 आणि रविवार 7 जुलै रोजी अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारी संमेलन 2024 या अंतर्गत पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाची सायकलवारी पंढरपूर या संकल्पनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभरातून जवळजवळ 2000 सायकलिस्टचा महामेळा पंढरपूर नगरी, जिला आपण वारकऱ्यांची मांदी आळी म्हणून ओळखतो. पंढरपूर हे महाराष्ट्रातलं एक आध्यात्मिक क्षेत्रातलं एक सर्वोच्च स्थळ. त्या ठिकाणी रविवार दिनांक 7 जुलै रोजी हा एक सायकलिस्टच्या माध्यमातून वारकऱ्यांचा एक महामेळा त्या ठिकाणी आयोजित केलेला होता. मित्रहो, हे सलग 3रं वर्ष आहे. या 3ऱ्या वर्षी पलूसमधून पलूस सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून सुरुवातीच्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही केवळ 7 सायकलिस्ट त्याच्यामध्ये सहभागी झालो होतो. दुसऱ्या वर्षी 722 वारकरी झाले आणि मी आता की या 3ऱ्या पर्वासाठी जवळजवळ 40 सायकलिस्ट या वारीमध्ये सहभागी झालेले होते आणि त्याला सपोर्ट करणारे 5 असे जवळजवळ 45 ते 50 वारकऱ्यांचा महामेळा पलूस नगरीतून पंढरपूर नगरीमध्ये 6 तारखेला सकाळी बरोबर 5 वाजता दोंडराज महाराजांच्या पावनभूमीतून पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक PSI आदरणीय सुशांत पाटील साहेब यांनी फ्लॅगऑन करून आम्हाला त्या ठिकाणी या वारीला शुभेच्छा दिल्या आणि आमची वारी सुरू झाली. आणि त्यानंतर आम्ही या 40 वारकऱ्यांच्या सोबत सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण मुक्त ठेवूया, झाडे लावू, झाडे जगू, निसर्ग आपला समृद्ध ठेवू, कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण ही जी काळाची गरज आहे. या आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण विषयक सामाजिक संदेशासह या सायकल वारीला सुरुवात केली आणि आमची ही केवळ सायकल वारी मित्र नव्हती. जाते वेळेस महूद या ठिकाणी जवळजवळ 15 झाडांचं वृक्षारोपण या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि खऱ्या अर्थानं पर्यावरणाची संरक्षण आणि संवर्धनाची वारी ही या पर्यावरणाच्या जे प्रतीक म्हणून आपण ओळखतो, पर्यावरणाचा एक अतिशय महत्वाचा मोलाचा घटक जे वृक्ष आहेत, त्या वृक्षात वृक्षारोपण करून आम्ही या वारीमध्ये सहभाग घेतला. आणि वारी नगरी पोहोचली त्यावेळेला तिथलं तर दृश्य हे एक अतिशय सुंदर देखणं आणि
कायमस्वरूपी आपण डोळ्यामध्ये ते साठवून ठेवावं अशा प्रकारचं विलक्षण असे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं. वेगवेगळ्या स्लोगनसह संपूर्ण महाराष्ट्रभरातील त्या ठिकाणी सायकलिस्ट एकत्र आलेले होते आणि दुसऱ्या दिवशी रविवारी 7 जुलै रोजी 6 वाजता पंढरपूर नगरी विठुमाऊलीच्या या तीर्थक्षेत्रावरती सायकलिस्टचा महामेळा एकत्र आला आणि सुरू झाली. वेगवेगळ्या पर्यावरणविषयक स्लोगन आणि प्रदक्षिणा त्या ठिकाणी सुरू झाली. त्यानंतर रिंगण सोहळा झाला आणि अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी स्नेह संमेलन पार पडलं. फार आनंद होतो की या वारकऱ्यांच्या मध्ये आपल्या लक्ष्मणराव किर्लोस्करांचे 11 सायकल वारकरी त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. विशेष बाब म्हणजे केवळ अगदी आपल्या प्रशालेतील ज्येष्ठ असे आदरणीय बंगाल मामा हे आणि गौरी मामा सायकलिस्ट अगदी थोड्या दिवसापूर्वी त्यांना सांगितल्यानंतर तयार झाले. आणि त्यातही एक विशेष बाब म्हणजे गवळी मामाने अगदी साधी आपली जी 24 इंची सायकल असते ती सायकल घेऊन त्याच्यात सहभाग घेतला आणि जवळजवळ आम्ही सर्वांनी मिळून 150 किलोमीटरचं अंतर एका दिवसात पूर्ण करून पंढरपूरमध्ये पोचलो होतो. त्यामुळं विशेष या ठिकाणी बाब मला गवळी मामांच्या बाबत सांगावे लागेल. त्यांनी साध्या सायकलीवरून प्रवास केला आणि बंगाल मामांचं पूर्ण वैशिष्ट्य आणि ही 3 गिअरची सायकल चालवली. त्या दोघाही ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचं आपल्या सर्वांचे जे नेहमी आपल्याला मदतीला पडतात त्यांचं मी मनापासून या ठिकाणी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी अतिशय म्हणजे अगदी तरुणांना लागेल अशा प्रकारची काम त्यांनी केलेली आहे आणि सगळ्यांच्या पुढे असायचे खास बाब म्हणजे. आणि आणखीन एक सांगायला आनंद वाटतो आमच्या या 40 सायकलीच्या ग्रुपमध्ये वर्षाचा केतन साबळे आणि 83 वर्षाचे सूर्यवंशी मामा म्हणून असे म्हणजे 12 ते 83 वर्षाचे सायकलिस्ट आमच्या या ग्रुपमध्ये सहभागी झाले. त्या ग्रुपचं एक वैशिष्ट्य होतं. आता या दोघांच्या बरोबर आपल्या प्रशालेतील केतन साबळे त्यानंतर अथर्व निकम आर्यन जाधव बरोबर 11वीकडील वरदराज मलमे आणि त्याचबरोबर प्रणव निकम असे 7 जो 10वीत आहे असे 6 विद्यार्थी आपल्या सहभागी झालेले होते आणि त्यांच्यासोबत आम्ही आदरणीय कैलास मडके सर, आदित्य माळी सर आणि मी स्वतः त्यांच्यासोबत त्या ठिकाणी एक पर्यावरण रक्षणाची सायकल पंढरपूर नगरी जाऊन यशस्वीरित्या या ठिकाणी आले. या वारीसाठी आम्हाला प्रशालेच्या माध्यमातून आदरणीय सावंत सर त्याचबरोबर संस्कार सदस्य आणि सर्व अध्यापक बंधू भगिनी सर्वांचे आशीर्वाद त्या ठिकाणी लाभले. त्यामुळे ही विठुमाऊलीची पंढरपूर वारी पर्यावरणाची वारी यशस्वी झाली. अशाच पद्धतीने आपण आपली सामाजिक बांधिलकी जपूया त्या प्रकारची एक सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय आपण या ठिकाणी गुलाब पुष्पाने प्रमाणपत्र देऊन आपण गौरवणार आहोत. सर्वात प्रथम आपले प्राचार्य सरांना विनंती, सुपरवायझर दाभाडे सर त्याचबरोबर पाटील मॅडम यांना विनंती की त्यांना गुलाब पुष्प देऊन आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी करायचा आहे. रंगनाथ बंगाल मामा आपल्या टाळ्या वाजत राहिलं पाहिजे. सर त्यानंतर दत्ताशास्त्राचा विद्यार्थी
अथर्व निकम 8वीचा विद्यार्थी, त्याच्यामध्ये वरदराज मलमे आणि प्रणव निकम या दोन्ही विद्यार्थ्यांचं सुद्धा खूप खूप कौतुक. विराज 10वीचा विद्यार्थी यांचंही या ठिकाणी आपण कौतुक. आपल्या प्रशालेतले काही अध्यापक तसंच काही कर्मचारी अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल संमेलन 2024 वर्ष 3 यामध्ये सहभागी झाले होते. मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या सकाळी 6लाच. कारण का हे सर्वजण आपलं जे आराध्य दैवत आहे रुद्राज महाराज या ठिकाणी जमलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांचा स्टार्ट होणार होता, सुरुवात होणार होती. फोटो बघितल्या मी त्यांना व्हॉट्सअपवरून शुभेच्छा दिल्या. खरं तर मीच या वारीमध्ये सामील होणार होतो, पण मला काही कामामुळे मुंबईला जावं लागलं आणि मला ही अतिशय चांगली वारीची ट्रिप करता आली नाही. पण नक्की पुढल्या वर्षी ट्रिपमध्ये मी सामील होणार आणि तसं प्लॅनिंग केलेलं होतं, पण काही अचानक कारणामुळे मला हे करता आलं नाही. पण नक्की पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला पुढल्या वर्षी तुमच्या सोबत आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत जायला मला नक्की आवडेल. हे विद्यार्थी आपल्या प्रशालेचं नाव घेऊन काल परवा वारीमध्ये सामील झाले आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम ठिकठिकाणी केलेला आहे. पर्यावरण वाचवा, सायकल चालवा हा संदेश पलूसपासून पंढरपूरपर्यंत आपल्या शाळेच्या नावाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचबरोबर जाता जिथं त्यांना ठिकाण मिळेल अशा ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा केलं आणि संदेशही दिला की झाडे लावा, झाडे जगवा. या सर्व विद्यार्थ्यांच्या आणि त्यांनी मार्गदर्शन केलं. तो मलमे सर असतील, आमचे कर्मचारी वर्ग मडके सर असतील किंवा बंगाल गवळी शिपाई असतील, माळी सर असतील, त्याचबरोबर पोलीस नगरीमधले काही सामाजिक कार्यकर्ते असतील, या सर्वांना मी प्रशालेच्या वतीनं धन्यवाद देतो आणि पुढल्या वर्षी आणखी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या वारीमध्ये सहभाग घ्यावा आणि निसर्गाचा समतोल कसा राहील, निसर्गाचा आपण नाही यासाठी जास्तीत जास्त आपल्या प्रशालेच्या वतीनं आपण प्रयत्न करूया आणि आपण एक त्याचा घटक बनूया. विठुरायाला प्रार्थना करतो आणि त्या सर्वांचा धन्यवाद देतो. आणि आपलं ऍडमिशन लवकरात लवकर काही जणांनी अजून युनिफॉर्म आपला युनिफॉर्म घ्यायला वाढदिवस करतो इकडे पाठीमागून थोडस